महत्त्वाच्या विषयाला धरून आपले आमदार श्री संजय केळकर साहेब, आमदार निरंजन डावखरे सर आणि आमदार माधवीताई नाईक यांनी ही पत्रकार परिषद आज संयुक्तरित्या घेण्याचं ठरवलं. या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या ठाणे शहरातील अनेक पाण्याचे जे प्रश्न आहेत त्याच्यावरती जो गेल्या काही काळात जो पाठपुरावा करण्यात आलेला आहे त्या विषयाला घेऊन आपल्याला मार्गदर्शन सन्माननीय श्री केळकर साहेब करतील. त्यानंतर निरंजन डावखरे सर आणि काही प्रश्न असतील तर माधवीताई सुद्धा उपस्थित आहेत. तर आपण आता पत्रकार परिषदेला सुरुवात करू. सगळ्यांचं सविनय स्वागत करतो. आज फक्त एका विषयाकरता पाणी आणि पाणी, त्यामुळे आपल्याला पण विनंती आहे की दुसऱ्या कुठल्याच विषयाला आपण देखील हात नाही घातला तर बरं पडेल. ही पाण्याची परिस्थिती जी आहे ती आपल्याही वृत्तपत्रातून चॅनलमधनं त्या ठिकाणी येत असते. अगदी पत्रकार परिषदेच्या आधी देखील माझ्याकडे काही भागामधले मोठ्या संकुलामधले लोक येऊन गेले आणि तीच समस्या ते माझ्याकडे सांगून गेले. आणि त्याच्यामुळे पाण्याची परिस्थिती एवढी गंभीर आहे की आपल्याला कंटाळा येईल एवढं माझ्याकडे मटेरियल आहे. या फाईलमध्ये इतक्या प्रकारच्या तक्रारी आणि इतक्या प्रकारची समस्या त्यांनी नमूद केलेल्या आहेत. तरी देखील आज ठाणे शहरामध्ये जे अधिकृत हे मंडळी उत्तरं देतात की या ठाण्याला 590 MLD पाणी येतं, ठाण्याची गरज जी आहे ती 615 MLDची आहे आणि त्याच्यामुळे काही 30-35 MLDच पाणी कमी येतं, अशा पद्धतीचं एक थातूरमातूर उत्तर दिलं जातं. या परिस्थितीमध्ये ही एवढी भयावह परिस्थिती आहे की अगदी ओळ्यापासून ते माजिवड्यापर्यंत, कळवा वागळे इस्टेटपासून ते ठाणे सिटी या सगळ्या भागामध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये या पाण्याची समस्या जी आहे ती प्रत्येक माणूस या ठिकाणी भोगतो आहे. एका बाजूला 2017 साली कोर्टामध्ये शेवटी पिटिशन दिलं गेलं होतं की पाण्याची समस्या आहे, आपण अधिकृत ही बांधकामं जी आहेत त्याला स्टे द्यावा. आणि हायकोर्टाने खरंच त्यांच्या निदर्शनास आल्यावर 2017ला नवीन बांधकामाच्यासाठी स्टे दिला. पुनर्विकासाच्या नाही, नवीन बांधकाम. आता नवीन बांधकामाला स्टे दिल्यानंतर महापालिकेने कालांतराने त्या ठिकाणी खोटं अफिडेविट दाखल केलं आणि त्या अफिडेविटमध्ये त्यांनी सांगितलं की पाण्याचं वितरण करण्यासाठी आता आम्ही सक्षम झालेलो आहोत, आमच्याकडे नियोजन आहे आणि आपण हे जे आहे ते उठवा. त्याच्याप्रमाणे कोर्टाने पुन्हा त्यांना विचारलं की एका बाजूला लोक नवीन इमारती बांधायला सुरुवात करतील, तिथे लोक येतील, त्याचं समोर ठेवून तुम्ही केलं आहे का नियोजन? परंतु अफिडेविटच खोटं होतं, त्याच्यामुळे नियोजनाचा प्रश्नच येत नाही आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारचं नियोजन त्या ठिकाणी झालं नाही. आज ज्या गतीने आणि ज्या पद्धतीने इमारती वाढत आहेत आणि लोकसंख्या या ठिकाणची ठाण्यामध्ये येणारी संख्या ही ज्या गतीने मोठी वाढते, 40-50 मजल्याच्या इमारती 50-50, 60-60 ठराविक भागामध्ये होतात. मग इकडच्या भागात आपण वर्तकनगरला बघा, ढोकाळी, कोलशेत, कोवळापासून भाईंदरपाड्यापर्यंत बघा, प्रचंड मोठी मोठी संकुलं आणि टॉवर त्या ठिकाणी तयार होत आहेत. आता यांना पाणी कुठून देणार? आज या टॉवरमध्ये, आज या संकुलामध्ये मग हिरानंदानीपासून असेल, लोढा असेल, अनेक संकुलाची नावं घेता येतील. हावरे सिटीची तिथलं संकुलं असतील. सगळीकडे आज लोक जे आहेत ते टँकर माफियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये पाणी घेत आहेत. ते देखील म्हणजे ज्याला म्हणता येईल की दयावया करून त्याला पाणी मागायला लागतं. ही संतापजनक बाब आहे की एकतर त्यांना गयावया करायला लागते की ज्यांचा हक्क आहे की आम्ही टॅक्स भरतो, आम्ही सर्व प्रकारचं तुमचे कुठलंही काही बॅलन्स ठेवत नाही,
प्रॉपर्टी टॅक्स आम्ही भरतो आणि आम्हाला पाण्यासाठी देखील अक्षरशः दादा बाबा करायला लागतं, तेव्हा कुठे आम्हाला कधीतरी येतं. 85 लाख, 1 कोटी, 1.5 कोटी अशा प्रकारचं वार्षिक बिल हे मोठ्या मोठ्या संकुलांचं आहे. काही ठिकाणी जिथे वस्त्या आहेत, चाळी आहेत, आमच्या झोपडपट्ट्या आहेत, त्या ठिकाणी देखील ठराविक वेळेला जे पाणी मिळतं त्यांना ते देखील मुबलक मिळत नाही. आणि त्याच्यामुळे एका बाजूला नोकरदार माणूस जो आहे तो EMI भरतो आणि राहायला आल्यानंतर पाण्याचा पण EMI भरतो. आणि त्याच्यामुळे आमची या ठिकाणी अनेक लोक आपल्या जनसंवादमध्ये देखील येत असतात आणि त्यापुरती आम्ही आपलं ज्याला म्हणता येईल पॅचवर्क करता येईल असं पॅचवर्क करतो. त्या ठिकाणी पाणी कसं त्या ठिकाणी उपलब्ध होईल हे बघत असतो. परंतु खरा पाण्याचा स्रोत जो झाला पाहिजे तो खरा पाण्याचा स्रोत आज ठाण्यामध्ये नसल्यामुळे उद्या काय होईल, एक तर तुम्ही बांधकामाला स्थगिती द्या, बांधकामं बंद करा, नवीन बांधकामं, नाहीतर पाण्याचा आधी व्यवस्था करा, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्याच्यामुळे एका बाजूला आम्ही जसं पैशाचा हिशोब मागतो आहे की बाबा 3,900 कोटी आले, राज्याकडनं आले, केंद्राकडनं आले, त्याचा हिशोब द्या, तसा पाण्याचा देखील हिशोब या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही मागतो की पाणी किती आलं, कुठे गेलं, किती गेलं, मीटरवर त्याची काही नोंदणी आहे का. आयुक्त आपल्या बजेट डिक्लेअर करताना अगदी ओपनली सांगतात की 40% पाण्याची गळती आहे. म्हणजे हे धक्कादायक आहे. जर 30, 40, 50% पाण्याची गळती असेल तर ही जाते कुठे, याचं काय तुमच्याकडे नियोजन आहे, याची कुठे मीटरिंग आहे, कुठे त्याचं काउंटिंग आहे. आणि त्याच्यामुळे इतकी सगळी म्हणजे भयावह परिस्थिती आहे आणि अत्यंत ज्याला म्हणता येईल की इथल्या प्रशासनाचा नाकर्तेपणा, इथल्या प्रशासनाचा चालढकलपणा, या इथल्या प्रशासनाचे जे अधिकारी आहेत हे उन्मत्तपणे ज्या पद्धतीने लोकांना उत्तरं देत आहेत, तर त्याच्यामुळे या पाण्याची स्थिती जी आहे ती अति गंभीर होत चाललेली आहे. या ठिकाणी पाण्याचं जे वितरण आहे, तुम्हाला आता थोड्या वेळाने 10 पानाचं मटेरियल आम्ही देणार आहोत. आता तुम्ही ते बघून घरी जाऊन वाचून तुम्हाला अनेक त्याच्यामध्ये माहिती मिळेल, कारण मी प्रत्येक तुम्हाला काय मांडू शकणार नाही. पण त्याच्यातला हेतू जो आहे बघा, या ठिकाणी अधिकारी येतात जातात, आम्ही तर इथेच राहणार आहोत ना, वर्षानुवर्ष आम्ही इथलेच आहोत, इथलंच आम्हाला शहरामध्ये राहणार आहोत. आम्हाला लोकांना उत्तरं द्यायची आहेत आणि त्याच्यामुळे आम्हाला हिशोब पाहिजे की पाणी जे येतं आहे त्याचं जातं 50 कोटीची होती आणि त्याचं आता 108 कोटीचं रिपेरिंग आहे. ठाणे महापालिका इमारत जी नवीन बांधायला घेणार आहे ते 757 कोटी, त्याची किती झाली, आधी 500 कोटी होती, ती आता 750 कोटीवर गेलेली आहे. प्रत्यक्ष बांधेपर्यंत ती 2000 कोटीवर पण जाईल की काय. गपापाचा माल गपापा अशी धंदा चालू आहे. कशाचा कोणाला काही हे नाही, कोणाला माहिती पण नाही ठाणेकरांना, कारण तुमचं पोर्टलवर नाही, तुमच्या त्या वेबसाईटवर काही नाही आहे, टेंडर तिथे दाखवलं जात नाही आहे, तुम्ही बघत नाही आहे, आम्ही अनभिज्ञ आहोत, लोकांनाही कळत नाही आहे, हे कुठलं आहे. आणि त्याच्यामुळे मी ज्या याच्या संबंधामधल्या मागण्या, ठळक मागण्या ज्या केल्या आहे, श्वेतपत्रिका असेल, ऑडिट आहे, सार्वजनिक तुमच्या वेबसाईटवर सगळं तुम्ही प्रकटीकरण करा, याच्यामध्ये प्रमाणपत्राशिवाय देखील देयक, हे जे मोजमाप पुस्तक प्रमाणपत्र लागतं ना, त्याशिवाय पेमेंट देता येत नाही, पण हे चेहरा बघून पेमेंट देऊन टाकतात आणि कोणाच्या तरी आदेशाने कोणीतरी सांगतं म्हणून देऊन मोकळे होतात आणि त्याच्यानंतर टेंडरमध्ये देखील खोटी प्रमाणपत्र देतात. म्हणजे हा जो सगळा हातबट्ट्याचा धंदा चाललेला आहे, हा कोणाचा आहे. केंद्राचे पैसे येत आहेत, राज्याचे पैसे येत आहेत,
आणि त्याच्यामुळे या सगळ्या आमची जी मागणी आहे त्याच्या संबंधाने महापालिकेने या संबंधामध्ये ठोस अशा प्रकारचं उपाययोजना करावी. अन्यथा ठाणेकर जे आहेत ते तुम्हाला सोडणार नाहीत. ठाणेकर नागरिक जे आहेत ते जागरूक आहेत आणि ठाण्याच्याकरता आणि ठाणेकरांसाठी जे जे करायला लागेल ते पुढच्या काळामध्ये आम्ही निश्चितपणे करणार आहोत. याच्यामध्ये बाकीची सगळं तपशील आहे. मी हे सगळं मांडायला गेलो तर 2 तास पुरणार नाही. त्याच्यामुळे याच्यामधला देखील आपल्याला व्यवस्थित तपशील देखील मिळेल. परंतु हा अत्यंत संवेदनशील विषय जो आहे तो विषय मुद्दाम एकच विषय जो आहे तो आम्ही आपल्यासमोर आणला आहे. आमचे सहकारी निरंजन डावखरे देखील आपल्याला या संबंधामध्ये काही विषय जे आहेत ते बोलतील. सगळ्या पत्रकार बंधू भगिनींना नमस्कार. माननीय केळकर साहेबांनी खऱ्या अर्थाने सविस्तर हा पाण्याचा प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर मांडलेला आहे आणि उद्यापासून राज्य शासनाचं अधिवेशन सुरू होतं आहे. या अधिवेशनाच्या अनुषंगाने निश्चितपणे काही प्रश्न हे आम्ही सभागृहाच्या समोर मांडणार आहोतच. पण हे सगळे जर प्रश्न मांडत असताना प्रामुख्याने ठाण्याच्या पत्रकारांसमोर काही प्रश्न आपण मांडले पाहिजेत. काही प्रश्न हे आपल्यासमोर त्या तिकडे सादर केले पाहिजेत, कारण जास्त जिव्हाळ्याचा प्रश्न हा ठाण्याचा आहे. आणि त्याच्यामुळे जसं मगाशी केळकर साहेबांनी सांगितलं की 6 लाख म्हणजे 4.5-5 लाखापासून ते 6 लाखपर्यंतच्या घरांच्याकडनं टॅक्सची वसुली झाली असं महानगरपालिका अधिकृतरित्या म्हणते. पण त्याचबरोबर पाण्याच्या कनेक्शनच्या संदर्भातली त्यांची भूमिका काय, तर 1 ते 1.5 लाख. याचा अर्थ काय, बाकीच्या 4 लाखांच्या 4 लाख 4.5 लाख घरं जी आहेत ती कुठे गेली? मग त्यांना आपण पाणी नाही देत का? मग जर आपण त्यांना पाणी देतो आहे तर ते पाण्याचं नियोजन काय? अतिशय नियोजन शून्य कारभार हे सातत्याने सुरू आहे. आणि त्याच्यामुळेच कोर्टामध्ये या संदर्भातलं ज्यावेळेस ताशेरे ओढले गेले त्यावेळेस ठाणे महानगरपालिकेने कोर्टाला जे लेखी दिलं होतं की पाण्याच्या संदर्भातली एक कमिटी ही ठाणे महानगरपालिका फॉर्म करणार होती, ती ठाण्याची पाण्याची कमिटी कुठे गेली? ती ठाण्याची पाण्याची कमिटी कुठल्या पाण्यामध्ये यांनी बुडवली? आज तारखेपर्यंत त्याचा कुठला एक सदस्य जर असेल तर मला माझी पत्रकारांकडनं विनंती आहे की या संदर्भातली माहिती आपल्याला तरी आहे का? एकही सदस्य आज तारखेपर्यंत नियुक्त केला गेला नाही. आज पाण्याचा प्रश्न सगळ्याच ठिकाणी अतिशय ज्वलंत पद्धतीचा असताना माननीय केळकर साहेबांनी ज्या पद्धतीने सांगितलं की टँकरची एक मोठी लॉबी काम करते, 1000-2000 सांगून 5000 आणि मग मुलुंडवरनं आणलं तर 9000 या पद्धतीचा सरास टँकरचा धंदा हा सुरू आहे. आणि त्याच्यामुळे माझा प्रश्न आहे की ठाणे महानगरपालिकेकडनं अधिकृत किती टँकर आपण नियोजित केलेले आहेत, आपण अधिकृत किती कॉन्ट्रॅक्टर हे नेमलेले आहेत, याच्याबद्दलची पूर्ण माहिती ही ज्या ज्या ठिकाणी जाहीर ठिकाणे आहेत पब्लिक प्लेसेसमध्ये या सगळ्याची माहिती ही ठाणे महानगरपालिकेने दिली पाहिजे. त्याच्यामधले संबंधित कॉन्ट्रॅक्टर्सची जे आपले महानगरपालिकेचे अपॉइंटेड कॉन्ट्रॅक्टर आहेत यांचे नंबर दिले पाहिजेत. त्याचबरोबर ज्या वेळेस आपण बरेचदा आपल्यालाही अनुभव आला असेल की फोन करून ज्यावेळेस आपण महानगरपालिकेचा टँकर मागवतो त्यावेळेस टँकर उपलब्ध नाही असं सांगितलं जातं आणि मग त्याला आपण पैसे सांगितले की आपोआप तो टँकर उपलब्ध नसलेला हा जागेच उपलब्ध होऊन जातो. अशा भूमिकेमध्ये महानगरपालिकेने ताबडतोब याच्यामध्ये FIR संबंधित कॉन्ट्रॅक्टरवर दाखल केला पाहिजे आणि त्याच्यावरती फौजदारी गुन्हा हा दाखल केला पाहिजे. जे टँकरवाले या संदर्भातले या पद्धतीचं काम करत आहेत त्यांच्यावरती MCOCA ऑर्गनाइज्ड क्राईम याच्या अंतर्गत त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे. या संदर्भातली मागणी आम्ही सभागृहाच्या माध्यमाने निश्चितपणे करणार आहोत. या सगळ्या गोष्टी आपल्यासमोर मांडत असताना पाण्याच्या संदर्भातला असेल, स्मार्ट मीटरच्या बाबतीतला असेल, पूर्ण फायनान्शियल डेटा हा सर्व ठाणे महानगरपालिकेमध्ये राहत असलेल्या नागरिकांना उपलब्ध झाला पाहिजे. ते ओपन प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध झाला पाहिजे या संदर्भातली आमची मागणी आहे. आणि त्याचबरोबर याच्यामधले ज्या योजना
आपण ठाणे महानगरपालिकेमध्ये केलेले आहेत. अमृत 1मध्ये मोठ्या प्रमाणात नियोजन शून्य असं काम झालेलं आहे असा आमचा आरोप आहे. याच्या संदर्भातलं माननीय केळकर साहेबांनी आयुक्तांना पत्र दिलेलं आहे. मी पण आयुक्तांना पत्र दिलेलं आहे. याच्यामध्ये आम्ही दोघंही या अधिवेशनामध्ये लक्षवेधी मांडणार आहोत आणि त्याचबरोबर या संदर्भातलं झालेला भ्रष्टाचार, त्याचबरोबर एस टी पीचं पाणी हे सर्रास आपण ट्रीटमेंट केल्यानंतर खाडीत टाकून देतो. पण मग ते एस टी पीचं पाणी आपण ठाण्याच्या नागरिकांसाठी का नाही करू शकत? का त्या बाबतीत आपण नियोजन अजूनपर्यंत नाही केलं? या सगळ्या प्रश्नांचं उत्तर ह्या अधिकाऱ्यांना द्यावं लागेल, हे प्रशासनाला द्यावं लागेल. या संदर्भातली मागणी ठाणेकर म्हणून आम्ही सगळेजण करत आहोत आणि ठाणेकर या बाबतीतलं पाण्याच्या संदर्भातलं नियोजन शून्यपणा याच्या पुढे खपून घेणार नाही, या संदर्भातली भूमिका आम्ही स्पष्ट केलेली आहे. खरं तर अत्यंत संवेदनशील अशा विषयावरती ठाणे शहरातल्या भारतीय जनता पक्षाच्या दोन्ही आमदारांनी आवाज उठवलेला आहे. पाण्याचं ऑडिट हा एक अत्यंत गंभीर मुद्दा त्यांनी तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि शासन दरबारी देखील या विषयाचं गांभीर्य या अधिवेशनामध्ये आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. खरं तर या शहरामध्ये वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन काय काय खबरदारी घेतली पाहिजे, पाण्याचं वितरण कसं झालं पाहिजे या संदर्भामध्ये माननीय संजय केळकरांनी या आधी देखील अनेकदा पाठपुरावा केलेला आहे, पत्रव्यवहार केलेला आहे, परंतु त्याला कोणत्याही पद्धतीचा कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद हा शासनाकडनं, इथल्या महानगरपालिकेच्या प्रशासनाकडनं मिळालेला नाही. त्यामुळे येत्या काळामध्ये पाण्याची उपलब्धता, त्याची मागणी, त्याचा पुरवठा कशा पद्धतीने केला जाणार आहे या सगळ्या गोष्टी जनतेसमोर अत्यंत स्पष्टपणे आणि पारदर्शकपणे आल्या पाहिजेत, यासाठीचा आमचा पाठपुरावा या अधिवेशनामध्ये राहील. मगाशी दोन्ही आमदारांनी सांगितलं त्याप्रमाणे शासनाचा, केंद्र शासनाचा आणि राज्य शासनाचा किती निधी महानगरपालिकेकडे आलेला आहे या संदर्भातली माहिती आता या माहिती पत्रकाच्या माध्यमाने तुमच्यापर्यंत देखील पोचलेली आहे. दुर्दैव हे आहे की ह्या सगळ्या संख्या ज्या आहेत या केवळ कागदावर आहेत. हा निधी वर्ग झालेला आहे, परंतु त्या निधीचा विनियोग कसा झालेला आहे याबद्दलची कोणतीही माहिती आजपर्यंत अधिकृतपणे महानगरपालिकेच्या माध्यमातून जनतेसमोर किंवा आमदारांच्या समोर देखील आलेली नाही. त्यामुळे आमची सगळ्यांची हीच मागणी असणार आहे की जो काही निधी पाणी या विषयाकरता, पाण्याच्या वितरणाकरता ठाणे महानगरपालिकेकडे आलेला आहे त्याची विस्तृत माहिती आमदारांच्या माध्यमातून जनतेसमोर आणली गेली पाहिजे. प्रत्यक्षामध्ये या पैशांचा विनियोग कसा झालेला आहे आणि त्याचा काय परिणाम झालेला आहे हे जनतेसमोर आलं पाहिजे. मोदीजींनी, माननीय पंतप्रधान मोदीजींनी आत्तापर्यंत जनतेच्या पायाभूत सुविधांना प्राधान्य दिलेलं आहे आणि त्याच कारणाने त्यांनी ठाणे महानगरपालिकेसाठी मोठ्या प्रमाणावरती पाण्याच्या वितरणासाठीचा निधी दिलेला आहे. त्यांच्या मतदारांचा हा अधिकार आहे की त्यांच्यासाठी आलेला निधी हा त्यांच्याकरता वापरला गेला पाहिजे. मधल्यामध्ये हा निधी कुठे जातो याची वाच्यता माननीय आमदार संजयजी केळकर यांनी तुमच्यासमोर उघडपणे केलेली आहे. आम्हा सगळ्यांचा अधिवेशनामध्ये हा आग्रह राहणार आहे की अशा पद्धतीची लपवाछप्पी याच्यापुढे खपवून घेतली जाणार नाही आणि जो निधी या ठाणे शहरातल्या नागरिकांसाठी म्हणून केंद्र शासनाच्या माध्यमातून आलेला आहे त्याच्या पैचा हिशेब आणि त्याचा विनियोग काय झाला याबद्दलची पारदर्शक माहिती जनतेसमोर आम्हाला या अधिवेशनाच्या प्रश्नोत्तराच्या आणि लक्षवेधीच्या माध्यमातून आणायची आहे. मला असं वाटतं की तुम्हा सगळ्या पत्रकार बंधूंना देखील आत्ता या माहिती पत्रकाच्याद्वारे विस्तृत अशी माहिती दिलेली आहे. त्यामुळे या विषयाचं गांभीर्य तुम्हाला देखील कळलेलं आहे. या संदर्भामध्ये आपणही आमच्या या विषयाला सहकार्य करावं आणि जनतेच्या मागण्यांसाठी आमचा जो काही एक स्टँड आहे, आमची जी मागणी आहे त्याला तुम्ही देखील सगळ्यांनी सहकार्य करावं. याच्यामध्ये आता हा विषय जो आहे तो महापालिकेने
जे काही निष्क्रियपणा आणि दुर्लक्षपणा, नियोजन शून्यपणा केलेला असला तरी माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे MMRDA महापालिका आयुक्तांना बरोबर घेऊन एक बैठकीचं आयोजन केलं जाणार आहे, म्हणजे या 2-3 दिवसा अधिवेशनाच्या काळात. आणि त्या बैठकीच्या माध्यमातून म्हणजे सागरी पाण्याचं शुद्धीकरण असेल किंवा उपलब्ध पाण्याच्या संबंधी, तर त्याच्यामध्ये देखील हा विषय जो आहे तो निश्चितपणे आम्ही घेणार. पाण्याचा जो विषय आहे पाण्याचा, आज जसं म्हटलं की निधी काय बद्दल चोरी होते, पाणी चोरी होते. तुम्ही जाऊन बघा पाईपलाईन किती ठिकाणी फोडलेले. आपण सत्तेमध्ये आहात तर ह्या ठिकाणी आपण महापालिका आयुक्त किंवा त्यांना घेऊन दाखवणार का? असे अनेक प्रकार जे आहेत ते आम्ही प्रत्यक्ष फोटोद्वारे, व्हिडिओद्वारे, प्रत्यक्ष भेटून आम्ही वेळोवेळी दाखवत असतो, दाखवलेले आहेत, म्हणजे अगदी अनधिकृत बांधकामापासून. परंतु संवेदनशीलताच नसेल आणि दाढी कातडी असेल आणि अशा पद्धतीने जर मस्ती असेल, मी याला मस्तीच म्हणेन की तुम्ही किती लाख लोकांना वेठीस धरताय, याच्यामध्ये तुम्ही उपाययोजना तातडीने करायला पाहिजे. आम्ही जे सांगतो ते तरी केलं पाहिजे, परंतु याच्यामध्ये केलेलं नाही. त्याच्यामुळे हा विषय जो आहे तो वेळोवेळी निदर्शनास आणलेला आहे. तुम्ही म्हटलं त्या प्रश्नाला धरूनच आमची मागणी ही पण आहे की प्रत्येक प्रभागामध्ये सोडलेलं पाणी ते किती आहे, त्याचबरोबर किती पाण्यावरती बिलिंग होते आणि प्रत्यक्ष वसुली किती होते, याच्या संदर्भातलं ही पूर्ण अहवाल हा महानगरपालिकेने प्रकाशित केली पाहिजे, ही आमची मागणी आहे. सर, तुम्ही अमृत 1 आणि अमृत 2 ह्या योजनेच्या अंतर्गत 1819 कोटी आलेले आहेत असं तुमचं म्हणणं? 1899 1819 आलेले आहे. तर मग 1819 कोटी रुपये हे नेमके गेले कुठे? म्हणजे जर हिथं रेट बघायला गेलं तर आताच्या म्हणजे हा विचार केला तर एखादं शाही धरण उभं राहील त्याच्यामध्ये. शाही धरणाचा तुम्ही मागाशी सांगितलं की महापालिकांचे इमारतींचे खर्च वाढत गेले. शाही धरण पण तेव्हा निरंजन डावखरे पण ह्याच्यात होते, म्हणजे डावखरे साहेब पण उपसभापती होते त्यांच्या काळात. जेव्हा हे आलेलं शाही धरण काढण्यासाठी आलेलं, तेही टक्केवारीच्या नादात धरण मागे पडलं असं बोललं. म्हणजे 1819 कोटी नेमके गेले कुठे? तोच तर आम्ही मागणी केलेली आहे ना की आम्हाला हिशोब द्या. हे कोणी केले? महापालिकेत आता सत्ताधारीची शिवसेना आहे, तुमच्या इथलं पक्ष असतील त्या शिवसेनेने केले की अधिकाऱ्यांनी केले? नाही, आम्हाला प्रशासनाने याचं माहिती दिली पाहिजे. शेवटी प्रशासन हे सगळी आकडेवारी आणि याची जी आहे ती उत्तर देत असते. ते गेले कुठे? तोच तर आम्ही मागितलं आहे. श्वेतपत्रिका त्याच्याकरताच तर काढायची मागणी केली. रस्त्यावरती उतरून देखील शासनामध्ये जरी आम्ही बरोबर असलो तरी देखील ती पण आम्ही केलेली आहे. रस्त्याच्या करता, तुमच्या साफसफाईच्या करता, तुमच्या पाण्याच्या करता वेळोवेळी केलेली. आता तर सध्या आम्ही समोर आणलेलं आहे. योग्य वेळेला आम्हाला जे करायचं आहे लोकशाही पद्धतीने ते आम्ही निश्चितपणे करणार. एवढं जर आम्ही गांभीर्याने समोर आणतो आहे तर ठाणेकरांच्या हिताकरता जे करायला लागेल ते करू. भारतीय जनता पार्टी महानगरपालिकेमध्ये सत्तेमध्ये आहे. सत्ताधारी नगरसेवक देखील भारतीय जनता पार्टीचे मोठ्या प्रमाणात आहेत. महानगरपालिकेच्या महासभेमध्ये काय या गोष्टीवर आवाज उठवला जात नाही? जो आवाज तुम्हाला विधिमंडळामध्ये घेऊन जावा लागतो तिकडे महानगरपालिकेमध्ये काय? महासभेमध्ये देखील वेळोवेळी या संबंधामधला विषय येतो. त्या वेळेला जे तातडीचे विषय असतात ते येत असतील. हा पाण्याचाही विषय येईलच, परंतु दोन्ही ठिकाणी आवाज घुमणार. इकडे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आणि त्या ठिकाणी आमदार. महापालिकेने परवा मी पाणी विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटले. त्यांनी सांगितलं मुंबईपेक्षा आपली परिस्थिती खूप चांगली आहे, दिलासादायक आहे, आपल्याला टँकर कमी लागतात मुंबईपेक्षा. हे चुकीचं सांगतात, त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम आहे. आकडेवारी कुठे आहे? तिथे कोर्टाच्या समोर चुकी झालं तर तुम्हाला सांगणारच ना. कोर्टाला देखील खोटा अफिडेव्हिट देतात. आणि त्या सेंटरला 12 MLD पाणी जे आहे ते लागणार आहे अशा माहिती ठाण्याच्या आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत दिली होती.
त्यामुळे आधीच शहराला पाणी कमी आहे. त्याच्यात या कंपन्यांना 12 MLD पाणी द्यावं लागणार आहे आणि ते पण प्युअर पाणी द्यावं लागणार आहे. तर या संदर्भात आपण आवाज उचलणार आहात. अमेझॉनचा प्रस्ताव आहे डेटा सेंटरचा आणि तो या चर्चेला आलाय. संबंधित अधिकाऱ्यांना विचारून मग आम्ही उत्तर देऊ. हा आरोप केलेला आहे त्यांनी. याच्यामध्ये डेटा सेंटरला जे लागणारं पाणी आहे ते STP मधनं टर्शरी मधलं पाणी हे दिलं जातं. प्रत्येक ठिकाणी कुठल्याही डेटा सेंटरला आपण ट्रीटेड पाणी देतो, आपण फ्रेश वॉटर देत नाही. हे थोडंसं मी तुम्हाला क्लिअर करतो. एक दुसरं, डेटा सेंटरला पाणी द्यायला लागणार आहे का, तर द्यायला लागणार, पण सर्वात पहिले ठाणेकरांची जी गरज आहे ती पूर्ण केली त्याच्यानंतर. सर त्या डेटा सेंटरमुळे ठाणेकरांच्या आरोग्यावर एक याचे परिणाम होणार आहे याचाही आरोप आव्हाडांनी केला आहे. ते म्हणाले की याच्यामुळे हृदयाचे मेंदूंचे विकार स्थानिक नागरिकांना घडू शकतात असा आरोपही त्यांनी थेट केला. आणि अशा प्रकारचं डेटा सेंटर हे ठाणेकरांच्या आरोग्यासाठी घातक आहे. एक डेटा सेंटर आहे ना, मी थोडंसं याच्यामध्ये पत्रकार परिषदेमध्ये थोडंसं क्लिअर करतो. डेटा सेंटर हा बेसिकली डेटा ठेवण्याचा एक गोडाऊन आहे, एक वेअरहाऊस सारखा आहे. त्याच्यामुळे त्याला तुम्हाला कुठल्याही पद्धतीचं मानसिक आजार हे होण्याची शक्यता प्रॅक्टिकली नाही आहे. मला माहीत नाही त्यांना कोणी चुकीची ब्रीफिंग दिली किंवा त्याला कोणीही ब्रीफिंग दिले किंवा कोणी ह्या मानसिक आजार असलेल्या माणसाने त्यांना ही माहिती दिली. मी काही त्या डेटा सेंटरचा फेवरचा नाही, पण ज्या गोष्टी आपल्या शहराच्या विकासासाठी जर रोजगार उपलब्ध करून देणारी असेल तर त्या संदर्भातली भूमिकाही आपण त्या पद्धतीने घेतली पाहिजे. काही तसं पण म्हटलंय की केवळ 60 नोकऱ्याच तिथे उपलब्ध होणार आहे. 60 नोकऱ्या हा त्यांनी आकडा घेऊन नाही, त्याच्यामध्ये फक्त त्या डेटा सेंटरला उपलब्ध होणाऱ्या नोकऱ्या आपण बघू नये. त्याला जे जोडून इंडस्ट्री एक तयार होते ना आजूबाजूला, त्या तिकडे एक इकोसिस्टम जॉबची तयार होते. त्याच्यामुळे मल्टिपल जॉब्स क्रिएट होतात. त्याच्यामुळे फक्त एवढं संकुचित बुद्धीने आपण बघू नये अशी माझी टाकतोय की काय. बघा, आज मी इथे येण्याच्या पत्रकार परिषद सुरू करतानाच सांगितलं, हे संपल्यानंतर तुम्ही कधी आम्हाला निर्णया विषयावर विचारा, पण हा पाणी प्रश्न पेटलेला आहे तो कृपा करून तुम्ही जनतेच्या दरबारामध्ये पण घेऊन जावा. त्याच्यामुळे दुसरा कुठला प्रश्न आपण घेऊ नका. लक्षवेधी विधानसभा परिषदेत आणि विधानसभेत मांडण्यात आलं 1819 कोटीच्या संदर्भात. ह्याबाबत तुम्ही केंद्र सरकार आणि राज्य सरकारला चौकशी करता संदर्भात पत्र देणार? बघू ना, आमचे पहिले लक्षवेधी टप्प्याटप्प्याने जाऊ ना आम्ही, आम्हाला काय आहे ते येऊ.